छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये MBBSच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर घाटी रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते। एकूण 200 प्रवेश क्षमतेपैकी आतापर्यंत तब्बल 158 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत। उर्वरित जागा देखील लवकरच भरल्या जातील असा विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी व्यक्त केला। याबाबत बोलताना सुकरे म्हणाले की घाटी रुग्णालयाचे शैक्षणिक वातावरण, अनुभवी प्राध्यापक वर्ग तसेच उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा यामुळे राज्यभरातून विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत। पुढील काही दिवसात सर्व 200 जागा पूर्ण भरल्या जातील यात शंका नाही। नीटच्या मार्फत संपूर्ण देशामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये MBBSच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यानुसार आपल्याकडे सुद्धा देशातून ऑल इंडिया लेवलवरून आणि महाराष्ट्राच्या याच्यामधून कोट्यामधून साधारणतः आपल्याकडे 200 MBBSच्या जागा भरल्या जातात। त्यापैकी काल दिनांक 20 ऑगस्ट 2025 पर्यंत 158 विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाला पसंती देऊन प्रवेश घेतलेले आहेत। आज सुद्धा या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि आता असं निदर्शनास येत आहे की राज्यामधील जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत तर त्यामध्ये या आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरची पसंती ही मुलांच्यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते। आपलं रँकिंगही सुधारलेलं आहे आणि याला मूलतः कारणं आहेत की आपल्याकडं ज्या पायाभूत सुविधा MBBSच्या विद्यार्थ्यांना लागतात त्यामध्ये चांगले लेक्चर थिएटर असतील, प्रयोगशाळा असेल व आता मागच्या वर्षीपासून आपण फर्स्ट इयरपासूनच विद्यार्थ्यांना वसतिगृह द्यायला सुरू केलेलं आहे आणि वैद्यकीय अध्यापकांच्या शिक्षकांच्या ज्या जागा आहेत साधारणतः हे 80 ते 90% भरलेल्या आहेत। तर त्यामुळं आपण एक दर्जेदार शिक्षण हे विद्यार्थ्यांना देत आहोत। आपल्याला मागच्या 1.5-2 वर्षापासून हेही बघायला मिळत आहे की आपण रुग्णालयामध्ये सुद्धा खूप प्रगती केलेली आहे। चिठ्ठीमुक्त घाटी केल्यामुळं सर्व रुग्णांना 100% औषधी गोळ्या सर्जिकल आयटम आपण मोफतमध्ये देत असल्यामुळं रुग्णसंख्येमध्ये खूप वाढ झालेली आहे। जसं चिठ्ठीमुक्त घाटी केलं तसं कचरामुक्त घाटीच्या दृष्टीनं आपली वाट चालू असून आपण 80 ते 90% हे कचरामुक्त घाटी केलेली आहे। अजून काही निवासस्थान असेल किंवा सर्जिकल इमारतीचा बाजूचा परिसर हा दुरुस्त करण्याचं काम चालू आहे, कारण ही जुनी 70 वर्ष जुनी इमारत आहे आणि त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रश्न असल्यामुळं त्यामध्ये थोडासा वेळ लागतोय। आणि हे सर्व एकंदरीत आढावा जर घेतला तर राज्यामध्ये आपलं एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे की आपल्याकडं या ठिकाणी राज्यातलं एकमेव स्टेट कॅन्सर हॉस्पिटल आहे। त्याचप्रमाणे 8 विषयामध्ये सुपर स्पेशालिटीचे रुग्णालय सुरू झालेलं आहे। साधारणतः 3,500 ते 4,000 आपली OPD तिन्ही सगळ्या संलग्न संस्था मिळून झालेली आहे आणि IPD ज्याला म्हणतो पेशंट ॲडमिट होण्याचं प्रमाण हे 1800 ते 2000 खाटापर्यंत गेलेलं आहे आणि त्यामुळं या संस्थेला महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव संस्था आहे की ज्यामध्ये या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे संस्थेचं ते अत्यंत चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट त्या ठिकाणी आपण निर्माण करत आहोत। त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करत आहोत, रिनोव्हेशन करत आहोत आणि माध्यमामधून आपण सारखं बघत असता की आज आपण या महिन्यात या जिमचं उद्घाटन केलं आहे। मागच्या महिन्यामध्ये आपण फिजिओलॉजीच्या प्रयोगशाळेचं केलं आहे, यावेळेस मायक्रोबायोलॉजीच्या प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं आहे। पुढच्या महिन्यामध्ये आपण पॅथॉलॉजीच्या प्रयोगशाळेचं करणार आहोत। अशा अद्ययावत प्रयोगशाळा आपल्याकडे एकमेव महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं 250 कॅपॅसिटीचं लेक्चर थिएटर असून त्याच्या संख्या ही 4 आहे आणि मला अभिमान आहे की इतकं अद्ययावत अध्यापन संकुल जे 1000 कॅपॅसिटीचं आहे ते महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये एअर कंडिशन आहे, त्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल अद्ययावत यंत्रणा लावलेली आहे, 4ही लेक्चर थिएटर एकमेकांना जोडलेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं या संस्थेचा रँकिंग जे आहे निश्चितच आपल्याला जर
पुणे नागपूरच्या पुढेही जायला बघायला मिळालं तर त्यामध्ये आश्चर्य वाटू नये.